आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे आणि त्यानिमित्त म्हटलं दिवाळी निमित्त काही खास गोष्टी काही खास टिप्स तुमच्यासोबत शेअर कराव्या। तर आजचा हा व्हिडिओ खास त्याविषयी आहे। आपल्या या चॅनलवर स्किन केअर, हेअर केअर, वेट लॉस टिप्स, मोटिवेशनल गोष्टी, ब्लॉग्स, माझी ट्रेंडिंग शॉपिंग अशा बऱ्याच गोष्टींवरती मी व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असंच वेगवेगळं कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या आनंदाला उत्साहाला उधाण येतं आणि हा असा सण आहे की अगदी गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून अतिशय श्रीमंत व्यक्तीपर्यंत पण जो तो आपल्या परीने या सणामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करत असतो। हीच तर खरं तर सणांची मजा असते। पण हा आनंद शोधता शोधता स्वतःला इतकं पण जास्त थकवायचं नाही की दिवाळी संपली, सुट्टी संपली तरी आपल्याला कुठेतरी वाटेल की अजून 4 दिवस सुट्टी हवी होती, मी थोडा आराम केला असता। किंवा काही जण अक्षरशः काही जणी दिवाळीमध्ये इतकं काम करतात, इतकी धावपळ करतात की दिवाळी झाली, सुट्टी झाली, रुटीन नॉर्मल सुरू जेव्हा होतं तेव्हा बऱ्याच जणी आजारी पडतात। तर हे होऊ नये म्हणून आजचा एक छोटासा व्हिडिओ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आणलेला आहे। आणि असं नाही की मैत्रिणींसाठीच, मित्रांना सुद्धा हा तितकंच लागू पडेल जर तुम्ही अगदी शांतपणे शिस्तीने आपली दिवाळी आधीच प्री-प्लॅन करून साजरी करणार असाल तर दिवाळीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही आपण प्लॅनिंग करतो त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते। सगळ्यात पहिलं जे प्लॅनिंग असतं ते म्हणजे घराची स्वच्छता। आता घराची स्वच्छता करताना रोजची जी काही स्वच्छता असते नॉमिनल ती तर होतेच, पण त्याचसोबत डीप क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट असतं। आणि मी तर म्हणेन स्वच्छतेपेक्षा सुद्धा खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे वस्तू ज्या आहेत न लागणाऱ्या त्या काढून टाकणं। बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी आपण आणलेल्या असतात, सध्या आपण वापरत नसतो किंवा वापरणार नसतो अगदी भविष्यात, पण त्या तशाच पडून राहतात आणि ती गोष्ट जागा व्यापते। आणि जेव्हा एखादी गोष्ट जागा व्यापते ना आणि आपलं घर असं हळूहळू जेव्हा पूर्ण त्या गोष्टींनी व्यापून जातं तर तेव्हा कुठेतरी आपल्या मनामध्ये सुद्धा विचारांचा गोंधळ व्हायला सुरुवात होते। आणि हे टाळायचं असेल तर आपले सराउंडिंग्स हे नेहमी क्लिअर असायला हवेत। तर लागणाऱ्याच गोष्टी ठेवा, ज्या गोष्टी लागणार नाही आहेत त्या गोष्टी कशा रिसायकल करता येतील, रियूज करता येतील, कोणाला देऊन टाकायच्या असतील, काही गोष्टी फेकून द्यायच्या असतील तर त्याची एक लिस्ट करा, त्यानुसार पिशव्या करा आणि त्या गोष्टी फेकून द्या। घराची स्वच्छता जी आहे ती दिवाळीपूर्वी 8 दिवस जी आहे ती उरकून घ्या आणि खूप जास्त घासपूस करत बसू नका, कारण की शेवटी तुमची तब्येतसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। आणि त्यानुसार जितकं आपल्याला झेपतं तितक्या गोष्टी करा। काही गोष्टी जर तुम्हाला शक्य नसतील डेलिगेट करा, दुसऱ्यांना काम सोपवायला शिका, त्यामुळे तुमचा वेळ, श्रम या गोष्टी वाचतील आणि कोणाला तरी काम मिळेल। त्यामुळे ती दिवाळी जी आहे ती तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची ठरेल आणि तुमची जी मदतनीस असेल तिच्यासाठी सुद्धा आनंदाची ठरेल। त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी जागा आहे आपल्या घरातली ती म्हणजे किचन। तर किचनची जी स्वच्छता आहे ती आपण करतोच, पण दिवाळीनिमित्त किचनमधल्या गोष्टींची जागा थोडीशी बदलायची, कारण की दिवाळीमध्ये ॲड ऑन होतात ते म्हणजे फराळाचे डबे। तर मग मी तर बऱ्याचदा काय करते की माझे जे काही किराणा असतो एक्सेसिव्ह किंवा काही गोष्टी ज्या असतात ज्या मला लागणार नाही आहेत पण मी त्या डब्यांमध्ये ठेवल्यात तर ते डबे मी अशा वेळेस रिकामे करते आणि एका लाईनमध्ये सगळे ठेवते एकाच ठिकाणी, की असं नको व्हायला की कोणीतरी पाहुणे आलेत आणि आपल्याला त्यांना फराळ द्यायचं आहे आणि चकली कुठे आहे तेच सापडत नाही आहे, चिवडा एका बाजूला, चकली एका बाजूला, तर असं करायचं नाही। तर जे काही फराळाचे डबे आहेत त्याला एक वेगळी जागा, एक वेगळं टेबल, ओट्यावरती कुठेतरी जागा किंवा कुठेही जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे सगळा फराळ जो आहे तो एकाच ठिकाणी असायला हवा। आणि काही जण गिफ्ट घेऊन येतात, मिठाईचे डबे असतात आणि मग ते सगळं ठेवायला एक व्यवस्थित जागा, एक व्यवस्थित डब्बा अशा पद्धतीने तुम्ही अरेंज करा। आणि ही रचना तुम्हाला फक्त दिवाळीपुरती करायची आहे। मॅक्स टू मॅक्स 8 दिवस या गोष्टी राहतात, नंतर मग त्या वाटल्या जातात किंवा संपल्या जातात। तर त्यानुसार तुम्हाला ही रचना जी आहे किचनची ती बदलून घ्यायची आहे आणि ही गोष्ट प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवायलाच हवी। तर दिवाळी आहे आणि फटाके नाही असं कसं होईल? पण आजकाल बऱ्याच मुलांच्या शाळांमध्ये आम्ही प्रदूषणमुक्त दिवाळी, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करू अशी त्यांना प्रतिज्ञा दिली जाते आणि मुलंसुद्धा ती पाळतात। पण काही जण असतात त्यांना फटाक्यांशिवाय दिवाळी ही कल्पनाच करवत नाही। अशा वेळेला फटाके घेताना मी तर शक्यतो म्हणेन की फटाके अवॉइडच करा, पण जर तुम्हाला खरंच खूप फटाके फोडायची इच्छा असेल तर कमीत कमी फटाके घ्या। असे फटाके तुम्ही चूज करू शकता ज्याच्यामुळे कमीत कमी धूर होईल,
किंवा कमीत कमी आवाज होईल. कारण की दिवाळीनंतर सगळ्यात जास्त जे आहेत ते दमेकरी किंवा जे काही ज्यांना आजार आहे किंवा नॉर्मलसुद्धा ज्यांना काही आजार नाही त्यांनासुद्धा घशाचे विकार वगैरे होतात. कारण की फटाक्यांचा धूर जो आहे तो प्रचंड प्रमाणात असतो आणि तेव्हा आपण त्या एका दिवाळीच्या माहोलमध्ये असतो, त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही, पण नंतर त्याचे साईड इफेक्ट जे काही परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळी जर साजरी करता आली तर अतिउत्तम. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर एखादी व्यक्ती त्यांच्यासोबत असायलाच हवी जेव्हा ती मुलं फटाके फोडणार आहेत किंवा अगदी खाली खेळायला फटाके दुसरी मुलं फोडतायत, पण आपली मुलं फक्त बघायला जरी गेली तरीसुद्धा त्यांच्यासोबत एखादी मोठी व्यक्ती असायलाच हवी. कारण की बऱ्याचशा दुर्घटना ज्या आहेत त्या अशा वेळेला होतात. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा दिवाळीनिमित्त तो म्हणजे घरी बरेचसे पै पाहुणे येतात. आपल्याला कुठे कुठे जायचं असतं, तर मेनली जेव्हा आपल्या घरी पाहुणे येणार असतात तर त्या पाहुण्यांसाठी काही विशिष्ट गोष्टी मला वाटतं नेहमी घरामध्ये थोड्याशा चेंजेस जे आहेत ते करायला हवेत. जर पाहुणे राहायला येणार असतील तर एक्स्ट्राचे अंथरूण पांघरूण काढून ठेवणं, ती स्वच्छ धुवून ठेवणं, ह्या गोष्टी आहेतच. जर पाहुणे फक्त एक दिवसासाठी भेटायला किंवा लंचला डिनरला येणार आहेत किंवा अगदीच फक्त फराळायला येणार आहेत तरीसुद्धा त्यांची पर्स वगैरे ठेवण्यासाठी जागा किंवा हॉलमध्ये एखादी पाण्याची एक्स्ट्रा बॉटल ठेवणं, त्याचसोबत काही पेपर ग्लासेस ठेवणं किंवा जे काही टिश्यू पेपर आहे ते ठेवणं, चप्पल ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा करणं. कारण की बऱ्याचदा कसं होतं की दिवाळीमध्ये आपण अगदी उत्साहामध्ये खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो आणि मग जे पाहुणे येतात त्यांना चप्पल ठेवायची कुठे हा प्रश्न पडतो. तर तसं होऊ देऊ नका. थोडीशी जागा त्या पाहुण्यांसाठी बाहेरसुद्धा आपल्याला राखीव ठेवायची आहे. आणि ह्या काही गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आत्ता जरी वाटत नसल्या तरी घर जेव्हा पाहुण्यांनी भरून जातं तेव्हा आपण खूप गोंधळून जातो, कन्फ्यूज होतो. आपल्याला कळत नाही यांना फराळ देऊ, पाणी देऊ, चहा ठेवू, सरबत ठेवू की घरातल्या मुलांकडे लक्ष देऊ की त्यांना काय हवं नको ते विचारू. तर हे सगळं जमलिंग टाळायचं असेल तर या काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तो तुम्ही आधीच करून ठेवू शकता. ठिकठिकाणी नॅपकिन्स ठेवणं, पेपर नॅपकिन्स ठेवणं किंवा तुम्हाला फराळ जर भांडी खूप एक्सेसिव्ह अवॉइड करायची असतील तर पेपर डिश, पेपर ग्लासेस या सगळ्या गोष्टी आणून ठेवणं, ही सगळी तयारी तुम्हाला आत्ताच करायची. त्याचसोबत आपण सुद्धा काही ठिकाणी जातो, आपला प्रवास होतो. तर जर तुम्ही प्रवासाला जाणार असाल, बाहेरगावी जाणार असाल तर घराचं नियोजन खूप महत्त्वाचं ठरतं. मग दूधवाला जो आहे, पेपरवाला जो आहे त्यांना सांगून ठेवणं किंवा घरात ज्या मदतनीस मावशी येतात त्यांना सांगून ठेवणं. घर बंद आहे तर त्यानुसार काही गोष्टी चेंजेस करणं, झाडांना पाणी कोणी द्यायचं किंवा कसं ते मॅनेज करायचं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवणं असतं. त्यासोबत बाहेरगावी जाताना कपड्यांची पॅकिंग जी असते त्या गोष्टीसुद्धा असतात, तर त्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर दिवाळीच्या प्लॅनिंगमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ॲड ऑन होते ती म्हणजे गिफ्ट्स. तर भाऊबीज असते, पाडवा असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात घरातल्या मोठ्या व्यक्तींना, ज्येष्ठांसाठी आपण काहीतरी हौसेने घेतो आणि हे सगळं जे आहे ते एकाच ठिकाणी ठेवणं. दिवाळीच्या खूप आधी त्याचं प्लॅनिंग मी तर करते आणि हळूहळू गोष्टी घेत राहते आणि त्यानंतर मग त्या छान पॅक करणं, व्यवस्थित कोणाला द्यायचं त्याचं नाव टाकून ठेवणं. तर ह्या खूप छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण ऐन वेळेचं जमलिंग टाळता येतं. आणि मला नेहमी असं वाटतं की दिवाळीनिमित्त आपण जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी काहीतरी खास गिफ्ट घेतो ना, तर त्या गिफ्टमध्ये आपलं खूप प्रेम असतं आणि ते जेव्हा आपण स्वतःच्या हाताने पॅक करतो तर ते समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण देतो ना तर ते त्यांना पण जाणवतं. तुम्ही किती महागडं गिफ्ट देताय हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुम्ही काय भावनेने ते देताय हे खूप महत्त्वाचं असतं. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दिवाळीच्या आधीच दिवाळीचे गिफ्ट्स किंवा जे काही पॅकिंग आहे ते नेहमी करून ठेवा आणि म्हणजे ऐन वेळेचा जो गोंधळ आहे तो आपल्याला टाळता येतो. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये बऱ्याचदा काय होतं की पै पाहुणे येतात, आपण इकडे तिकडे जातो, त्यामुळे आपलं रुटीन चेंज होतं. तर ह्या सगळ्या गोंधळामध्ये तुमच्या जेवणा खाण्याच्या, झोपण्याच्या वेळा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्या चेंज करून देऊ नका, कारण की त्यामुळे मग काय होतं की ॲसिडिटीचा त्रास किंवा कारण की इतर वेळेस आपण बऱ्याचदा असं तेलकट खात नाही आणि दिवाळीनिमित्त फराळ जो केलेला असतो तो खाल्ला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ॲसिडिटी अवॉइड करायची असेल तर कमीत कमी जे तुमचं जागरण जे आहे ते कमीत कमी व्हायला हवं. पुरेशी झोप, जास्तीत जास्त पाणी पिणं. गोंधळामध्ये आपण विसरून जातो की आपल्याला सुद्धा काही गरजा आहेत. शरीर असं ओरडून सांगत असतं की तहान लागली आहे, पण आपण अगदी साफ दुर्लक्ष करतो. इतकं ते आपण त्या गोष्टींमध्ये बिझी झालेलो असतो. तर वरचेवर वारंवार पाणी पिणं, व्यवस्थित झोप घेणं, झोपताना
स्किनची सुद्धा काळजी घेणं, मॉइश्चरायझर लावणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर सुट्टीचं जे नियोजन आहे ते अशा पद्धतीने करा की अगदी आज सुट्टी संपते आणि उद्या तुम्हाला कामावर जायचं तर तुम्ही आज कुठून तरी ट्रिपवरून बाहेरगावावरून येऊ नका. एक दिवस आधी ठेवा, एक दिवस एक्सेस ठेवा की जी तुमची सुट्टी आहे आणि तुमचं रोजचं जे रुटीन आहे त्याच्या ह्या दोन्हीच्यामध्ये एक दिवस तुम्हाला फक्त आराम करण्यासाठी ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे काही तुमचं स्ट्रेस आहे तो दिवाळीचा किंवा दिवाळी डिटॉक्स म्हणूया ते करायला वेळ मिळेल, स्वतःला थोडासा आराम करता येईल. आणि दिवाळी शेवटी आनंदाचा सण आहे, सगळ्यांचा सण आहे, तर आनंदाने साजरा करा. खूप छान गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये होऊ दे. ही दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची, खूप सौख्याची, भरभराटीची जाऊ दे, हीच तुम्हा सगळ्यांना सदिच्छा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. हॅपी दिवाळी.